रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सभा सुरू आहे, त्यात उद्धव ठाकरे बोलतात. थेट जाऊयात. पण आपला महाराष्ट्र हा काही लेच्या पेचांचा महाराष्ट्र नाहीये आणि आपला महाराष्ट्र कोणीही पैसे फेकून विकत घेऊ शकत नाही, अजिबात नाही. किती पैसेवाला असू दे, पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो स्वाभिमान, जिद्द आणि एक लढाऊ बाणा आहे, तो कोणी कितीही पैसेवाला उतरला तरी विकला जाऊ शकत नाही, विकत घेऊ शकत नाही. मी आलो तेव्हा भास्करराव रंगात आले होते, रांगत नाही रंगात होते. आणि भास्करराव म्हटल्यानंतर तलवारबाजी आलीच. अनेक मुद्दे त्यांनी मांडले, तरी मला असं वाटतं भास्करराव मध्येच मी घुसलो म्हणून तुमचं भाषण तुम्हाला आवडतं घ्यावं लागलं. पण तरी देखील तुम्ही जे बोललाय तशा सभा घ्या आणि एकदा काय तो यांचा चुपडा साफ करून टाका. लोकसभेच्या वेळेला मी याच मैदानात आलो होतो आपल्याला भेटायला. एका गोष्टीचं म्हणजे मला अर्ध समाधान आहे आणि अर्ध थोडंसं वाईट पण वाटते. नाही, बरंच वाईट वाटतंय. या भागाने आपल्याला चांगलं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी चांगले आशीर्वाद दिले, खाली जरा डचपणलो. आता असं होता कामा नये. तिकडे सुद्धा मी जाणारच आहे, सिंधुदुर्गात पण जाणारच आहे, तिन्ही मतदारसंघात जाणार आहे. विशेष म्हणजे आपल्यावरती जे आरोप करतायत घराणेशाहीचे, त्यांना मला आता विचारायचंय की इकडे दोन भाऊ खातायत, तिकडे दोन भाऊ आणि एक वडील बसलेत खायला कोकण. म्हणजे कोकणामध्ये दुसरं कोणी जगायचंच नाही. इकडे वरच्या बाजूला आले का हे बसलेत आणि खाली गेलेत का ते बसलेत. मग सर्वसामान्य कोकणी बांधवाने आणि माता भगिनीने जायचं कुठे, करायचं काय? आमच्यावरती अगदी ठाकरे म्हणून घराणेशाहीचा आरोप तुम्ही केलात, मला मान्य आहेच, कारण मी ती परंपरा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि ती परंपरा मी घेऊन पुढे चाललोय म्हणून आज माझ्याकडे काही नसताना हे सगळे आशीर्वाद देणारे माझी स्वतःची हक्काची माणसं माझ्यासोबत आहेत. परत एक वळण आलेले असं म्हणा पाहिजे तर. दुपारी मी कोल्हापूरला गेलो होतो, राधानगरीला. प्रचंड उत्साह, प्रचंड गर्दी. अगदी शेवटी लोक एवढी काय म्हणायचं तुम्हाला गच्च झाली की म्हटलं येऊ दे त्यांना, इकडे डी मध्ये येऊ द्या. अगदी स्टेजला खेटून लोक बसली. प्रचंड उत्साह. सगळीकडे एक आता पेटले मशाल पेटलेली आहे, धगधगायला लागलेली आहे. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो की कधी एकदा निवडणूक येते, तो क्षण आता आलेला आहे 20 तारखेला. आणि कोकण वरपासून खालपर्यंत अगदी थेट मुंबई पासून संपूर्ण किनारपट्टा, मला मशाल धगधगलेली पाहिजे. हे खोकेबाजीचं राजकारण आपल्याला आत्ताच जाळून भस्म करावं लागेल. जे वळण मी तुम्हाला सांगत होतो ते वळण केवळ उद्धव ठाकरेच्या अस्तित्वाचा विषय नाहीये, शिवसेनेच्या तर नाहीच आहे, पण आपल्या कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोकण कोणाचं, गुंडांचं की माझ्या कोकणवासियांचं, हे तुम्ही ठरवायचंय. मी बोलून जातोय, पण ठरवणारे तुम्ही आहात. तुम्हाला कोकण आणि तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य हे शिवशाही मानणाऱ्या शिवसैनिकाच्या, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या हातात द्यायचे की गुंडांच्या हातात द्यायचे, की जो पैशाचा माज दाखवून कोणी असेल तर मी विकत घेऊ शकतो, या एका गुरमीत चालणारी लोक आहेत, त्यांच्या हातामध्ये तुम्ही तुमची मुलं बाळं आणि तुमचं आयुष्य त्यांना तुम्ही देणार आहात का? देणार असाल तर तुमचा प्रश्न आहे, पण जे घेऊ इच्छितात त्यांना कळलं पाहिजे की तुमच्यात आणि त्यांच्यात मी उभा आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा आहे. सगळेजण येत आहेत. बाळमानेजी, तुम्ही ज्या सोनेरी क्षणांच्या आठवणी सांगितल्या, मी सुद्धा त्याला साक्ष आहे. पण एक प्रश्न मला पडतो की ते क्षण जे होते सुवर्ण अक्षरात लिहावे असे क्षण होते, काही नव्हतं आपल्याकडे. म्हणजे नगरसेवक निवडून आला तर आपल्याला केवढं अप्रूप वाटायचं की आपले नगरसेवक निवडून आले. आमदार खासदार तर खूप लांबची गोष्ट होती. पहिले आपले आमदार निवडून आले वामनराव महाडिक, केवढं आम्हाला, मी लहान होतो, केवढं अप्रूप वाटलेलं, अरे वामनराव महाडिक आमदार झाले, आमदार झाले.
त्याच्यानंतर वामनराव महाडिकच पहिले खासदार झाले. अरे वामनराव खासदार झाले. खासदार म्हणजे काय होतं, आमदार म्हणजे काय होतं, मुंबईचा महापौर म्हणजे मोठं पद आहेच ते. पण आपल्याकडे काहीही नव्हतं तेव्हा आपण एकत्र आलो होतो. एक वेळ होतं आपल्यामध्ये की नाही, आपल्या देशासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, हिंदुत्वासाठी आलं पाहिजे, राज्यासाठी आलं पाहिजे. लढत 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 म्हणजे हा लढा कधी संपतोय की नाही, अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र राहिली होती. मग अशी भारतीय जनता पक्षाला काय अवदसा सुचली की ते जे काय होतं उद्दिष्ट गाठल्यानंतर तुम्ही संकट काळात तुमच्या सोबत राहिलेल्या शिवसेनेला बाजूला सारून टाकले. झाले, तुमचे आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पंतप्रधान झाले. 2014 साली मानेजी मला आठवत आहे का आपल्याला लढावं लागलं होतं. का हे जे आजचं पाप आहे ना, मी राधानगरीमध्ये जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतोय. हे पाप माझ्या हातनं घडलेलं. हा गद्दार मी तुम्हाला दिला होता आणि केवळ तुम्ही माझ्यावरती भरोसा ठेवून त्याला निवडून दिला होता. तेव्हा शेवटच्या क्षणी अगदी 2 दिवस राहिले होते अर्ज भरायचे, मला एकनाथ खडसेंचा फोन आला. एक खडसेंनी सुद्धा सांगितले की उद्धवजी आता आपलं जमणं शक्य नाही. म्हटलं काय असं न जमण्यासारखं काय, सगळे गुण तर जुळतायत. गुण जुळले तरी आता 36चा आकडा का करताय तुम्ही. 36 गुण जुळले तरी देखील 36चा आकडा कशाला. आपण होते ना, 2 दिवस आहेत, जुळून टाकू सगळं. नाही नाही म्हणे आता आम्हाला वरनं निरोप आलाय, आता युती वगैरे काय करू नका. पण नाईलाज झाला माझा. अचानक उमेदवार आणायचे तरी कुठून. जे आपलं म्हणून आपण तयारी केली होती, नाही रत्नागिरी म्हणजे बाळमाने म्हणजे भाजपला सोडली, हे म्हणजे यांना सोडलं, अचानक आणायचं कुठून. मग हे आलं भूत. लढलो आपण, झाला तुमचा दुर्दैवाने पराभव. पण त्याच्यानंतर 2019 साली तुम्ही सुद्धा एक दिलदारपणा दाखवला. युती झाल्यानंतर तुम्ही खळखळ नाही केलीत, बंडखोरी वगैरे केली नाही. तुम्ही परत या भूताला अगदी माने म्हटल्यानंतर मानेवरती घेतलं. आता हे भूत मानेवरनं उतरायला पाहिजे, हे उतरून टाकायचं. गेले 2.5 वर्ष, बरं 14 साली जेव्हा आपण घेतलं होतं तेव्हा मला सांगितलं की उद्धवजी मी निवडून येतो पण मला मंत्री बनवाल ना. तेव्हा सत्ता आणायचीच होती. मी म्हटलं बनवतो मंत्री. 14ला नाही बनवू शकलो, पण आमची ख्याती अशी की आहे की शब्दाला पक्का, एकदा शब्द दिला की दिला, मग परत मागे घ्यायचा नाही. 19 साली सत्ता आली, आमचा शब्द आम्हालाच आठवला आणि बनवला याला मंत्री. त्या मंत्रिमंडळाच्या कालखंडामध्ये आणि आता गेल्या 2.5 वर्ष उद्योग मंत्री म्हणून तुम्ही जे काय काम केले असेल तर घरचे उद्योग सोडा, बाहेरचे उद्योग किती केले ते सांगा पहिले. बाहेरचे उद्योग अनेक आणि इकडे ठणठणाट. काय रत्नागिरीकरांना मी विचारतोय, एक तरी उद्योग या उद्योग मंत्र्यांनी आणला रत्नागिरीत. महाराष्ट्राचं तर बातच सोडा, स्वतःच्या मतदारसंघाला जो एक उद्योग आणू शकत नाही, उद्योग देऊ शकत नाही, असे निरुद्योगी मंत्री हे परत बेशरमपणाने मत मागायला येत आहेत आणि आपण मत देणार आहात त्यांना. इकडे हे तिकडे राजन साळवीचे विरुद्ध यांचे भाऊ, काय मोठमोठी त्यांनी लोकसभेच्या वेळेला पैशाची मस्ती दाखवली होती. जणू काय हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं व्यक्तिमत्व झालंच नाही, असे सगळे होर्डिंग मुंबईत पण लावलेले. पण त्यांना कळत नाही की हा जो लढा आहे हा निष्ठावंताशी तुम्हाला लढायचा आहे. राजन साळवी हा शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत सैनिक आहे. हा तुमच्यासारखा लाच घेऊन खोके घेऊन सुरतेला पळालेला नाही. त्यांच्यावरती अनेक दडपणं आणली, घरी धाडी पडल्या, पत्नीला मुलांना अटक करू म्हणाले तरी सुद्धा हटला नाही अजिबात. आणि म्हणून मी या निष्ठावंताला पुन्हा सांगितलेलं की राजन तुम्हीच तिकडे योग्य आहात, लढा, बघू कोण गद्दार येतोय, आडवा करून टाकू त्याला. म्हणजे मी लोकसभेच्या वेळेला आलो होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या की धाड टाकल्यानंतर घरी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची किंमत करता तुम्ही महाराजांच्या. नालायक लोकांनो, महाराज जर झाले नसते तर तुम्ही जिवंत राहिला असतात. इकडे महाराजांच्या पुतळा जो राजन साळवींच्या घरी आहे, सगळ्यांच्या घरी आहे, माझ्या घरी आहे, यांच्या घरी सुद्धा आहे. आणि महाराज फक्त पुतळ्यामध्ये नाही, महाराजांच्या हृदयामध्ये आहे.
कराल किंमत तुमची, त्यांची किंमत कराल. इकडे राजांच्या घरी सापडलेल्या म्हणजे ठेवलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत केली किती, ह्याची किंमत काय? मग मी तेच म्हणतोय, जी किंमत तुम्ही त्या पुतळ्याची करताय, त्या तिकडे सिंधुदुर्गात मोदींच्या अशुभ हाताने जो पुतळा उभा केला होता, जो कोसळला, त्याची किंमत केली तर तुमची लायकी कळेल त्याच्यात किती पैसे खाल्लेत. पण फसवलं आपल्याला. पंतप्रधान आले, पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, आणि 8 महिन्यामध्ये पुतळा पडतो. महाराजांचा पुतळा पडू शकतो आणि महाराष्ट्र ते सहन करू शकतो. त्याच्यानंतर मोदीजींच्या ते लक्षात आलं की अरे ये तो कुछ तो गले पे अटक रहा है. मग त्यांनी महाराष्ट्रात येऊन माफी मागितली, आणि ती माफी सुद्धा कशी, गुरमीमध्ये धमकी जशी द्यावी तशी माफी मागितली. काय महाराष्ट्र म्हणजे काय तुम्हाला वाटतो काय हो? पाय पुसणं आहे काय महाराष्ट्र तुमचं, की कधी यायचं आणि ताई पुसून जायचं? महाराष्ट्र तुमचा पाय पुसणं नाहीये, महाराष्ट्र तुम्हाला पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र, पुसून टाकू आम्ही तुमचं नाम निशाण. मग ते कोश्यारी होते, त्यांनी महाराजांचा अपमान केला होता. आपण मोर्चा काढला होता मुंबईत, हटाव कोश्यारी हटाव, महाराजांचा अपमान करणारा राज्यपाल नाही पाहिजे. नाही हटवला, कारण महाराजांचा अपमान झालाय. मोदींवरती जरा बोलून बघा, नाही तुमच्या घरामध्ये पोलीस आले ना तर मी काही हारायला तयार आहे. मोदींचा अपमान नाही करायचा, महाराजांचा झालं तरी चालेल. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे, प्रत्येक सभेत मी सांगणार आहे, जे दसऱ्याला बोललो, की तुमच्या आशीर्वादाने आपल्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. देव आहेत ते, आमचे दैवत आहे. आणि केवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातच नाही, तर सुरतेमध्ये सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. आणि मी सुरतेमध्ये एवढ्यासाठी बोलतोय, आकसाने नाही म्हणत. हे गद्दार जिथे पहिले पळाले, जी इंग्रजांची वखार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लुटली होती, धडा शिकवण्यासाठी त्यांना, तिथे हे पळाले. अरे स्वतः जे सुरतेमध्ये पळाले, ते सुरत महाराष्ट्र लुटते, ती लुट ते थांबू शकतील? आणि म्हणून मी सुरतेमध्ये महाराजांचं मंदिर एवढ्यासाठी उभारणार की पुन्हा कोणी गद्दार इथून सुरतेला जाता कामा नये. कारण इथे सुद्धा महाराज आहेत आणि तिकडे सुद्धा महाराज आहेत, दोन्हीकडे महाराज आहेत. जिथे जाल तिकडे महाराज आहेत. तकमक टोकावरनं तुमचा कडेलोट करण्याची आज्ञा दिल्याशिवाय ते राहणार नाहीत. पण तुम्ही आज सुद्धा मध्ये कुठेतरी त्यांची सभा झाली, तेच बोलतायत, ते घरी बसून राहिले. अरे मी घरी बसून सगळ्यांची घरं सांभाळली, आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता मला कुटुंब प्रमुख मानते. पण घरं फोडणारी अवलाद तुमची. माझी आपली शिवसेना फोडली, सगळ्यांची घरं, शरद पवारांचं घर फोडलं. घर फोडे तुम्ही, घरं फोडताय आणि राज्य करताय, आणि आम्हाला तुम्ही सांगताय यांनी काय केलं नाही. जर मी काय केलं नसतं तर ही जनता आजपर्यंत माझ्यावरती प्रेम करत आले, तिचं प्रेम कधीच आटलं असतं. आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय की मी असं काय कोणता गुन्हा केला होता 2.5 वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना? एक तर जागतिक महामारी आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या साथीने आणि सोबतीने महाराष्ट्र करोनाचा बंदोबस्त करण्यात संपूर्ण देशात नंबर 1चं राज्य होतं. संपूर्ण देशामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडून दिला नाही, ना कधी रुग्णशय्यांचा पडू दिला, कसला पडू दिला नाही. कारण तुम्ही जे मी सांगत गेलो आणि तुम्ही ऐकत गेलात, म्हणून आपण ते वाचू शकलो. मग यांनी काय केलं होतं? तुम्ही कुठे होतात? हे कुठे होते? संपूर्ण देशभरामध्ये हाहाकार माजला होता. कुठे सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, कुठे गंगेमध्ये प्रेत वाहत होती. पण अशी एकही मृतदेहाची विटंबना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण होऊ दिली नाही. एकतर मृत्यू कमीत कमी कसे होतील ह्याची दखल आणि ह्याचा पूर्णपणाने खबरदारी आपल्या सरकारने तेव्हा घेतली होती. मग आपल्या सरकारने शिवभोजन थाळी दिली होती 10 रुपयामध्ये. आजही आहे की नाही चालू मला माहिती नाही. आपलं सरकार आल्यानंतर त्याचा विस्तार मी पुन्हा वाढवणार आहे. 10 रुपयात माझ्या गोरगरिबांना पोटभर अन्न हे मिळालंच पाहिजे. आणि परत मी आल्याशिवाय, म्हणजे आपलं सरकार आल्यानंतर हे आपण केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी आज तुम्हाला देतोय. त्याच्यानंतर काही जण सांगतात, अहो बघा जरा. म्हटलं काय बघायचं?
नाही, महिलांना जरा ते फसवतायत, महिलांसाठी योजना देत आहेत. मग इकडे माता भगिनी बसल्यात, त्यांना विचारतो ते जे काय तुम्हाला देत आहेत 1500 रुपये, घर चालते का तुमचं? अनेक जण म्हणतात की आम्हाला 1500 मिळतात जरूर, पण महागाई एवढी प्रचंड वाढले की 1500 रुपये आमच्या पर्यंत येईपर्यंतच ते संपून जात आहेत. मधल्या काळामध्ये मी संभाजीनगरला गेलो होतो आणि तिकडे शेतीच्या बांधावरती उतरल्यानंतर ज्या काम करणारे शेतमजूर महिला आहेत त्यांना मी विचारलं, काय ताई 1500 रुपये मिळाले? होय मिळाले म्हणे. मग काय बरं चाललंय? त्याला कसलं बरं म्हणे, पोराचं ऍडमिशन थोडी होतं होय. पोराची ऍडमिशन म्हणजे तिला 1500 रुपये ठीक आहेत, पण मुलाचं मी शिकू कशाला? मी कष्ट का करते? आई वडील जे कष्ट करतात ते मुलं मोठी होण्यासाठी करतात. मुलगा माझा शिकला पाहिजे. ते घोषणा ठीक आहे, मुलगी शिकली, प्रगती झाली, 1500 देऊन घरी बसवली, ही त्याच्या शिक्षणाची किंमत. मग स्वतःच्या पायावर उभं कधी राहणार? कोण करणार उभं? आणि म्हणून मी ठरवलेलं आहे, आपलं सरकार आल्यानंतर जसं मुलींना उच्च तंत्रज्ञानापर्यंत शिक्षण हे मोफत दिलं जातं, तसं महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला सुद्धा आपलं सरकार मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. मोफत शिक्षण, तुमच्या पायावर तुम्ही उभे राहा. स्वतःची मुलं कष्टाने कमवून तो जो घास, तो 1 रुपया जरी असला ना, तर त्याची किंमत तुमच्या 1500 नाही 15,000 कोटीपेक्षा जास्त त्या आईला असते. हे तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्ही सगळे घाऊक व्यापारी सगळे झाले, सगळे विकत घ्यायला निघालात तुम्ही. आणि म्हणून मी दुसरी जी योजना सांगतोय, जसं मनोहर जोशी, रवींद्र मानेजी तुम्ही मंत्री होतात त्या सरकारच्या काळात आपण जीवनावश्यक 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवले होते. मग त्याच्यामध्ये डाळ आली, तेल आलं, साखर आली, तांदूळ आला, गहू आला. शेतकऱ्याचं 1 रुपयानी सुद्धा नुकसान होऊ न देता आपलं सरकार आल्यानंतर या 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्षासाठी आम्ही स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे असं काहीतरी द्या, फुकटचं काही नकोय, हक्काचं मागतोय आपण, हक्काचं मागतोय. हक्क पाहिजे. महिलांची सुरक्षा वाऱ्यावरती आहे. आणि दुपारच्या सभेत मी बोललो, बदलापूरमध्ये जी एक दुर्घटना घडली, म्हणजे अत्याचार झाला एका शाळकरी मुलीवर. जे आहे 3 भाऊ जे आहेत ना, एक देवा भाऊ, दुसरा दाढी भाऊ आणि तिसरा जॅकेट भाऊ, तर तिन्ही भावांना मी सांगतोय, तुमच्यामध्ये जर का धमक असेल तर तिघांनी एकत्र मिळून त्या मुलीच्या आईला जाऊन 1500 रुपये देण्याची हिंमत दाखवावी. जा, जोडे खायचे असतील तर जा तिकडे. त्या माऊलीला पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत ठेवले तुम्ही. तिची तक्रारीची दखल कधी घ्यायची? 10 तास बसले, 15 तास बसू दे ना, काय मेली तर मेली, पण तिच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल घ्यायला पोलीस तयार नाहीत. आणि त्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला तुम्ही गोळी घातली. ती गोळी मी दसऱ्याला बोललो ना, तर शिंदेला गोळी घालायला पाहिजे होती, तो भाग वेगळा. पण महिलांची सुरक्षा वाऱ्यावरती आहे, म्हणून आम्ही ठरवले, एक तर जसं पोलीस स्टेशन एक सर्वसाधारण पोलीस स्टेशन असतं, तसं महिलांसाठी पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असलेली स्वतंत्र पोलीस ठाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करू. जिकडे महिला जातील त्यांची तक्रारीची दखल त्वरित घेतली जाईल आणि ताबडतोब कारवाई होईल. शिक्षण आहे, सगळं आहे, ह्याच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. फक्त आमदार कसे फोडायचे, सत्ता कशी आणायची, घे हा मोठा झाला घे त्याला, तो मोठा झाला घे त्याला. काय सट्टा बाजार लावलाय तुम्ही? आज सुद्धा रोजगाराच्या नावाने सगळं ठणठणाट आहे. कुठेही नवीन रोजगार आलेले नाही. कोरोनाच्या काळामध्ये आपण 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार करून दाखवले होते. आणि आपलं सरकार जर का या गद्दारांनी पाडलं नसतं तर आज त्याच्यापैकी बरेचसे उद्योग हे महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आपल्याला दिसले असते. पण या उद्योगाबद्दल बोलायचं नाही. आणि उद्योग कोणते द्यायचे? म्हणजे टाटा एअरबस कुठे नेला? गुजरात. आणि माझ्या कोकणाच्या माथ्यावर काय मारतायत? बारसू रिफायनरी. बारसू पाहिजे तुम्हाला? म्हणजे बारसू मला पाहिजेच, पण रिफायनरी पाहिजे. मग जसं मी नाणारच्या वेळेला एक वचन दिलं होतं आणि मी ते करून दाखवलं, नाणार रिफायनरी रद्द करून दाखवली होती, तसंच मी वचन देतोय की तुमचा आशीर्वाद द्या, मी बारसू रिफायनरी इकडनं हद्दपार करून दाखवतो, रद्द करून दाखवतो.
आणि त्यावेळेला एक गफलत होती, असं भासवलं जात होतं की हे खूप चांगलं आहे. पण जनतेला विचारण्याच्या ऐवजी, विचारण्याच्या आधी तुम्ही जनतेच्या माथ्यावरती प्रकल्प लादताय. आणि हेच जे काय सगळी गोष्ट आहे ती कुठली MIDC रद्द केलेली पुन्हा जिवंत केली. कशासाठी केली, कोणासाठी केली, कोणाच्या सांगण्यावरून केली? जनतेला काय हवंय, जनतेला काय आवश्यक आहे, तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला काय पाहिजे, त्याच्यासाठी माझी जनता नाहीये. म्हणजे मला मोठा धक्का असा बसला, मला असं वाटलं होतं की अदानीचा प्रकल्प हा धारावीपुरताच आणि मुंबईपुरता मर्यादित आहे. म्हणजे अदानीचा हा राक्षस हा फक्त मुंबईमध्ये आहे. पण मी राधानगरीला गेल्यानंतर तिथल्या आपल्या उमेदवारांनी सांगितलं, KP पाटील, की आमचं हक्काचं पाणी ह्यांनी अदानीला विकले. म्हटलं पाणी विकतायत? तिकडे मुंबई विकली, तिकडे कोल्हापूरमध्ये पाणी विकलं, चंद्रपूरमधली एक शाळा अदानीला दिली. म्हणजे काय महाराष्ट्राचं नाव हा महाराष्ट्र कोणाचा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा राहणार आहे का अदानीचा महाराष्ट्र होणार आहे? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र राहणार आहे का मोदी आणि शहांचा महाराष्ट्र होणार आहे? या सगळ्या गोष्टी ठरवणार ही निवडणूक आहे. काय लोक जे ऐकतायत, सगळीकडे जाहिराती आता खूप झालेल्या आहेत, सगळ्या जाहिराती, आम्ही तेच बोलतोय, तेही तेच बोलतायत. पण शेवटी जनता विचारते, बाबा तुमचं भांडण तुमच्यापाशी ठेवा, तुम्ही मला काय देणार आहात? आम्ही हे तुम्हाला देणार आहोत. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर, तुमच्या मुलांना मोफत शिक्षण, मुलांसाठी शिकल्यानंतर रोजगारासाठी औद्योगिक जागतिक दर्जाचं औद्योगिक केंद्र हे मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये आपण आणणार आहोत. जे सुद्धा केंद्र यांनी गुजरातचा पळवलं, वित्तीय केंद्र, सगळं गुजरात गुजरात गुजरात. गद्दार पळाले गुजरात, उद्योग पळाले गुजरात. महाराष्ट्राचं मंत्रालय सुद्धा उदयाने गुजरातला नेलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये. कारण एवढी जुलम आणि दडपशाही चालले, कोणी यांच्याकडे जाब विचारण्याचं धाडस करत नाही. एकटी फक्त शिवसेना, आणि म्हणून तुमची शिवसेना, आपली शिवसेना त्यांनी फोडून टाकली. कारण मी तिकडे मध्ये होतो मुख्यमंत्री म्हणून, दिल्लीची हिंमत नव्हती महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची. काय हिंमत होती? एक सुद्धा उद्योग मी नेऊ दिला नव्हता. आणि पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर हे सगळे पळवलेले उद्योग, ठीक आहे तिकडे सुखात असतील तर असू दे, पण नवे उद्योग मी महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही. जे करोना काळात मी करून दाखवलं होतं, मी करून दाखवलंय, म्हणून मी आत्मविश्वासाने बोलतोय. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला हवेत की नको आहेत? आज सुद्धा या सगळी यादी आहे मोठी, वाचायची तरी किती? टाटा एअरबस गेला गुजरात, वेदांता फॉक्सकॉन गुजरात, बल्क पार्क गुजरात, सगळं गुजरात, मोठं वित्तीय केंद्र गुजरात, गद्दार पळाले गुजरात. अरे काय महाराष्ट्रामध्ये काय शिल्लक ठेवणार आहेत की नाही? का महाराष्ट्रामध्ये नुसता बेकारीचा तांडा फिरवणार आहात तुम्ही? महाराष्ट्राच्या हातामध्ये काय भिकेचा कटोरा तुम्ही देणार आहात? रोज उठून तुमच्या पायाशी यायचं आणि भीक द्या म्हणून सांगायचं, दे दान सुटे गिरान म्हणून तुमच्या मोदीशांच्या दारात उभं राहायचं. हा भाजप मला मान्य नाही आणि हे यांचं हिंदुत्व मला मान्य नाहीये. मानेजी, आज तुम्ही आपल्या सोबत आलात या व्यासपीठावर, मी आता तुम्हाला सगळ्यांना कळेल. आणि इथे सुद्धा भाजपचे आणि अगदी संघाचे लोक असतील, त्यांना मी नम्रतेने सांगू इच्छितो की बाळमानेंच्या वेदना त्यांना विचारा की ज्यांनी भाजप रुजवला ती लोक आता नको आहेत. भाजपचे अध्यक्ष नड्डा सांगतायत आता आम्हाला संघाची गरज नाहीये. मग कोणासाठी काम करताय? 100 वर्ष तुम्ही तुमच्या पिढ्याने पिढ्या संपूर्णपणे वाया घालवल्यात. कोणाला डोक्यावरती घेऊन बसलात तुम्ही? हा भाजप संघवाल्याने तरी मान्य आहे का? आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना तरी हा भाजप मान्य आहे का? हे नेतृत्व भाजपचं मान्य आहे का? आज कोकणामध्ये बघाल तर हे सगळी भगव्याचे पायी महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार आहेत. एखाद दुसरा कुठेतरी सोडला तरी आपल्याच परिवारातली लोक आपल्यासमोर मी उमेदवार म्हणून दिलेले आहेत. पण भारतीय जनता पक्षाचं जे आज झालेलं आहे, मी दसरा मेळाव्यात जे बोललो की आपल्या इकडे कापूस वगैरे नाही, पण विदर्भात गेल्यानंतर कापसाला एक तो कापसावरती एक रोग येतो, कुठला मी विसरलो, डिंक्या रोग म्हणतात वाटतं त्याला. तो खोडाला लागतो आणि खोड पोखराला लागतोय. तसा हा दाढीवाला खोड किडा हा भाजपला लागलेला आहे. भाजपच पोखरून टाकतोय तोय. सगळे उपरे सगळे भाजपामध्ये जात आहेत. कसा राहिलाय कुठे भाजप? तो अटलजींचा भाजप गेला कुठे? अडवाणीजींचा भाजप गेला कुठे? अगदी जुनी जी लोक होती त्यांनी निर्माण खस्ता खाऊन खाऊन वेळ प्रसंगी रक्त सांडून
मेहनत करून जे एक स्वप्न जोपासलं होतं त्या स्वप्नाला आता हा खोडकिडा लागलेला आहे. हा खोडकिडा लागलेला भाजप, ह्या भाजप म्हणून मानायला तुम्ही तयार आहात का, हे मी ओरिजिनल भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय. बरं, दुसरा महत्वाचा प्रश्न असा की एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, पण मी विचारल्यानंतर ती व्यक्ती ओरिजिनल कोणत्या पक्षाची हे तुम्ही उत्तर द्यायचं. देताय? तयार आहात? जसं आपण टीव्हीवरती बघतो ना, अब आपका समय सुरू हो रहा है, तसं मी तुम्हाला सांगतो हे सरकार आणि विधिमंडळ आहे. या विधिमंडळाकडे बघितलं तर मुख्यमंत्री ओरिजिनल कोणत्या पक्षाचा? आताचा जो मुख्यमंत्री आहे गद्दार, तो ओरिजिनल कोणत्या पक्षाचा आहे? हा, अरे मोठ्याने बोला ना. शिवसेना. दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे आहेत? दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते कोणत्या पक्षाचे आहेत? अर्धे अधिक मंत्री कोणत्या पक्षाचे आहेत? अरे मग एवढं वैभव तुमच्या सोबत अधिकृत होतं, का शेण खाल्लत? मग शिवसेना नको, म्हणजे ओरिजिनल शिवसेना नको, उद्धव ठाकरे नको. उद्धव ठाकरे ना मोदीजी गेल्या वेळेला बालासाहेब की नकली संतान म्हणतात, आणि निर्लज्जपणाने माझी माणसं उरावरती, तुमच्या लोकांच्या उरावरती बसून तुम्ही तुमचा टेंबा मिरवता. हे कोणतं राज्य आहे? कुठे चाललोत आपण? महाराष्ट्राला दिशा देण्याची वेळ आलेली आहे, आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचा जो अधिकार आहे हा तुमच्या हातामध्ये. मी आता येता बातमी कोणीतरी मला सांगितले की येत्या 8 तारखेला काहीतरी आता सुनावणी लावलेली आहे सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या नाव आणि निशाणीबद्दल. मधल्या काळात आपण बातमी वाचली की न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढले. आता तरी मला अपेक्षा न्यायदेवतेला दिसतंय की नाही, का सुनावणी नुसती सुनावणी आहे का नुसती बतावणी आहे, हे त्या 8 तारखेला कळेल. आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या न्यायमूर्तींना सुद्धा, अगदी चंद्रचूड साहेबांना सुद्धा हात जोडून विनंती करतोय, अहो 2.5 वर्ष झाली आम्ही न्याय मागतो आहोत. न्याय केवळ उद्धव ठाकरेसाठी नाही तर देशातल्या लोकशाहीसाठी मागतो आहोत. अशा पद्धतीने जर का कोणी कोणाला फोडून सत्ता काबीज करायला लागलं तर लोकांचा, जनतेचा लोकशाहीवरचा आणि न्यायालयावरचा सुद्धा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग एकदा का लोकशाहीवरचा विश्वास उडाला, एकदा का न्यायालयावरचा विश्वास उडाला आणि लोक जर का काही करायला लागली तर त्यांनाच पकडून तुम्ही फासावर लटकवणार? हे न्यायालयाची पद्धत आपल्या देशात चालणार नाही, ही चालू शकत नाही. म्हणून 8 तारखेला मी हात जोडून विनंती करतोय की सुनावणीची बतावणी करू नका. आम्हाला जो न्याय आहे ही आमची शिवसेना. अहो माझं नाव तुम्ही दुसऱ्याला नाही देऊ शकत. जे नाव माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी दिलं, हे नाव कोणाचाही अधिकार नाही, नाव देण्याचा नाही, निशाणी देण्याचा द्या, कारण तो अधिकार तुमचा आहे, निवडणूक आयोगाचा आहे. पण ओरिजिनल नाव हे माझ्या पक्षाचं माझ्याकडे आहेच. तिथे मी निवडणूक आयोगाचा सुद्धा निकाल मान्य करणार नाही, करतच नाही. माझी शिवसेना आहे आणि माझ्याचकडे आहे ती. वाटेल ते उरफाटे निकाल तुमचे आम्ही ऐकणार नाही. एखाद्याचं नाव जर त्याच्या आईवडिलांनी ठरवलंय आणि दुसरं कोणीतरी सांगितलं की नाही ह्याचं नाव नाही, हे नाव आजपासून माझं आहे, नाही देऊ शकत तुम्ही. तसं माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आहे आणि मी शिवसेनाच वापरणार. आणि न्यायमूर्तीनं सुद्धा मी परत विनंती करतोय की सुनावणी नव्हे, आता निकाल द्या, आणि नाहीतर सुनावणीची बतावणी सुद्धा करू नका, सरळ पुढची तारीख देऊन टाका. मग नाईलाजाने मी बोलतोय, कष्ट होत आहेत मला बोलताना, न्यायालयाचा आदर करून मी बोलतोय. आणि म्हणूनच आता न्याय मी तुमच्याकडे मागतोय. ही लढाई ही अनेक पैलूंनी होणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे. महाराष्ट्र कोणाचा हे ठरवणारी आहे. महाराष्ट्रावरती गुंडांचं राज्य येणार आहे का आपल्या शिवरायाच्या मावळ्यांचं येणार आहे ते ठरवणार आहे. आणि माता भगिनींना सुरक्षित राहायचं की नाही हे ठरवणारी निवडणूक होणार आहे. आणि मला खात्री आहे की या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदान करण्याएवढे तुम्ही सुज्ञ आहात. कोकण हा नेहमी गुणग्राहकता, कोकणचे जे कोणी लोकप्रतिनिधी आले, मग ते विधानसभेत असतील किंवा लोकसभेत असतील, कोकणी बांधव शांत राहतो, पण त्याला करायचं ते बरोबर करून दाखवतो. आणि म्हणून मला खात्री आहे की इथली ही घराणेशाही, यांची वरची आणि तिथली खालची, आणि वरती बसले ते खालच्यांचे वडील, ही घराणेशाही नव्हे, ही गुंडशाही आहे. आणि ही गुंडशाही
तिला तुम्ही चूड लावल्याशिवाय राहणार नाही आणि तसं तुम्ही ते कराल एवढी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.